आणि त्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये पक्षाचीच निर्णय होणार. तो काही महाविकास आघाडीचा मेळावा नव्हता. एवढं थोडी सामन्याने लक्षात घ्यायला पाहिजे होते. मी त्यांच्यावर काही त्या संदर्भात टीका करणार नाही, पण त्यांच्या मनात काय आहे सामना लेखकाच्या संपादकांच्या, मी आज काही अंदाज घेऊ शकत नाही. नाही, मला वाटतं की हे प्रकरण 7 वर्षापूर्वीचं जुनं प्रकरण आहे. तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या शिक्षकाला मान्यता दिलेली होती. आता खरं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे डेप्युटी डायरेक्टर पर्यंत काय प्रकरण गेलं कळायला मार्ग नाही. काय पुरावे आहेत हे मला काही माहीत नाही. पण शिक्षणाधिकारी आणि जो ID जनरेट करतो तिथपर्यंत सगळा प्रवास जो असतो त्या फायलीचा तो खालून असतो आणि डेप्युटी डायरेक्टर पर्यंत केवळ तो त्या पगार सुरू करण्यापुरतीच त्याच्याकडे तो प्रस्ताव जातो. पण आता हे पोलिसांचा तपास कुठल्या दिशेने चालला आहे याची सगळी माहिती आम्ही घेत आहोत आणि त्यामध्ये जर अशा प्रकारे काही झालं असेल तर या खालवर जे काही सगळे जो कोणी इन्व्हॉल्व असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्याला कोणी वाचता कामा नये अशी भूमिका असली पाहिजे. माणिकराव कोकाटे म्हणतात की मी भिकारी शेतकरी नाही, मी दिलदार शेतकरी आहे. बच्चू कडूंची फोनवर बोलताना देण्याचं असू शकतं. दिलदार शेतकरी हे उत्तम वाक्य आहे, काही वाईट नाही. ते म्हणतात की मी काय म्हणले त्यांनी शब्द वापरला, भिकारी शेतकरी नाही, दिलदार शेतकरी. दिलदार शेतकरी दिलदारच असतो, पण भीक मागायची पाळी सरकारनं आणली. त्याच्यावर आज जे भीक मागायची पाळी आणली आहे महायुती सरकारचं पाप आहे हे माणिकराव कोकाटेंनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शेतकरी भिकारी नसतोच मुळात. तुम्ही जरी दिलदार असाल किंवा तुम्ही काय शब्द वापरला दिलदार, त्यांनी दिलदार शब्द जरी वापरला असला तरी माणिकराव ठाकरे दिलदार, आपला माणिकराव कोकाटे हे दिलदारच आहेत. माणिकराव कोकाटे दिलदार म्हणून कारण तो बिनधास्त बोलतोय, त्यांना कशाची चिंता नाही. आता शेवटची वॉर्निंग दिली आहे, त्यामुळं त्यांनी आता ही 4थी चूक जर असेल, कारण 3री चूक झाली आहे, आता 4थी चूक जर असेल तर अजितदादा या दिलदार शेतकऱ्याला शेती करायला पाठवतील का हा प्रश्न आम्ही त्यांच्याकडे विचारतो. विधानसभेत काँग्रेसला जे अपयश आलं त्याला भाजपच्या घोटाळ्यासोबत काँग्रेसचे अंतर्गत विषयी जबाबदार असल्याचं संजय राऊत. नाही, असं आहे की आम्हाला अपयश आलं तर त्यांना कुठे यश मिळालं, त्यांचं कुठे, त्यांनी तरी त्या संदर्भात जबाबदारी ज्यावेळेस एका पक्षावर ढकलत असताना आघाडी म्हणून लढलो, हे आघाडीचं अपयश आहे आणि म्हणून याची जबाबदारी आघाडीने स्वीकारली पाहिजे. कुणावरही ढकलाढकली करून यातून पळ काढणं म्हणजे स्वतःचा बचाव करणं आहे अपयशातून, असा अर्थ होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अमित शहाची काल रात्री बैठक झाली, काही राजकीय चर्चा झाल्याची शक्यता आहे? असेल ना. आता ज्यावेळेस 3 पक्षचे प्रमुख एकत्र येतात आणि दिल्ली शहर बॉस ज्यावेळेस उपस्थित असतात त्यावेळेस राजकीय चर्चा होणार नाही अशातली गोष्ट नाही. आता सध्या काही महाराष्ट्रामध्ये राजकीय चर्चा व्हावी अशी काही परिस्थिती नाहीच आहे. फक्त आता एकच परिस्थिती आहे, एकमेकाच्या फायली अडवा, एकमेकाच्या विभागाची जिरवा आणि जेवढी जिरवता येईल तेवढी जिरवून लोकांना परेशान करा, हा एकमेव धंदा सुरू आहे. त्यावर कदाचित चर्चा झाली असेल की आम्ही तुमची फाईल अडवणार नाही, तुम्ही आमची फाईल अडवू नका, आम्ही तुमची जिरवणार नाही, तुम्ही आमची जिरवू नका. ही चर्चा कदाचित अमित शहाजीच्या पुढे झाली असावी असं मला वाटतं. अमित शहा रायगडावर देखील जातात, शिवरायांचं दर्शन घेणार आहे. आनंद आहे, गेलं पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या रायगडावर जाऊन महाराजांच्या पुढे म्हणजे नमन करणं, वंदन करणं हे आता भारतीय जनता पक्षाला उत्तम जमते आहे. कारण चले काय म्हणतात त्यांनी तो नारा होता निवडणुकीमध्ये, छत्रपती के साथ
नाही चलो चले मोदी के साथ छत्रपती का आशीर्वाद वगैरे असं काही नारा होता. त्यामुळे आशीर्वादांसाठी जात असतील. आशीर्वाद मिळाला की म्हणजे महाराजांना विसरू नये म्हणजे झालं.